आहोत महत्त्वाच्या 18 बातम्या टॉप 18 न्यूज। मुंबई महापालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना आता फक्त ईडीच नाही तर इतर संस्थांकडून नोटिसा बजावण्यात आलेल्या असून ईओडब्ल्यू, आयकर विभाग आणि कॅग अशा 4 विभागांच्या नोटिसा आलेल्या आहेत। गेल्या आठवड्यात ईओडब्ल्यूच्या नोटिसा आल्याची माहिती मिळते। तेवढी श्रीमंत पोरं नाहीत, मुली नाहीत आणि म्हणून जो अन्याय राज्य शासनाच्या एमपीएससीच्या वतीनं जे चाललेला आहे त्या अन्यायाचा निषेध आम्ही करतो। जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणेच ह्या परीक्षा व्हाव्यात या भूमिकेशी एमपीएससीचे जे विद्यार्थी परीक्षेची तयारी करणार होते त्यांचा आजचा राज्यव्यापी जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा आहे। नागपूरच्या काही शिक्षक संघटना म्हणजे काँग्रेस समर्थित शिक्षक संघटनांनी आणि याच्यामध्ये एमपीएससीच्या परीक्षेमध्ये समजा सरांसह तर नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे एमपीएससीच्या राज्यव्यापी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं म्हटलंय। सविस्तर अपडेट्स पाहणार आहोत, वळूयात टॉप 18 कडे। बहुचर्चित वरळी नायगाव आणि नामजोशी मार्ग बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या नामांतरणाचा वाद आता पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तवली जाते। वडाळा विधानसभेचे भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बीडीडी कॉम्प्लेक्स असं नाव देण्याची मागणी केली आहे। बीडीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पाविरोधामध्ये दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। तर हे पुनर्वसन नव्हे तर आधुनिक झोपडपट्टीमध्ये ढकलण्यासारखा असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला होता। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांचा मुंबई सत्र न्यायालयानं जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला मलिकांनी हायकोर्टात आव्हान दिलंय। या प्रकरणी कोर्ट काय निर्णय देणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। बाईक टॅक्सी संदर्भामध्ये हायकोर्टात सुनावणी होणार आहे। राज्यात बाईक टॅक्सीबाबत धोरण निश्चित करण्यामध्ये चालढकल करणाऱ्या राज्य सरकारवर हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे। आणि आताच एक ब्रेकिंग बातमी येते। सिद्धरामेश्वरांच्या यात्रेमधील नंदी ध्वज मानकऱ्यांची तिथं वादावादी झालेली आहे। मानाच्या 5व्या काठीतील मानकऱ्यांची एकमेकांबरोबर वादावादी झालेली असून नंदी ध्वजाचा पल्ला कोण घेणार यावरून सिद्धेश्वर भक्तांमध्ये वाद सुरू झालेला आहे। दत्ता चौक परिसरामध्ये नंदी ध्वज आल्यानंतर या वारकऱ्यांमध्ये ही वादावादी सुरू झालेली असून नंदी ध्वज कोण घेणार याबाबत वाद सुरू झालेला आहे। दत्ता चौक परिसरामध्ये नंदी ध्वज पोहोचला आणि त्यानंतर नंदी ध्वज कोण घेणार या मुद्द्यावरून वादावादी झालेली आहे। मानकऱ्यांमध्येच ही वादावादी झाल्याची माहिती समोर येते।